संघटनात्मक दृष्ट्या खूप प्रचंड मोठं काम भाजपानं ह्या काळात केलं. अगदी पोलिंग एजंट म्हणजे एकच सांगायचं झालं तर पोलिंग एजंट्सची निवड ही भाजपनं कशी केली तर 6 महिने आधी सुद्धा पूर्वी त्यासाठी अगदी लेखी परीक्षा घेण्यात आली आणि त्यातून हे पोलिंग एजंट्स निवडल्या गेले. त्याचबरोबर मतदारांची भीती घालवणं हे सुद्धा बंगालमध्ये अत्यंत महत्त्वाचं होतं. जी पावलं उचलल्या गेली ती आपल्याला माहिती आहे. त्यामुळे लोक हे पोलिंग सेंटर्सपर्यंत पोहोचले. तर त्याचबरोबर महिला अत्याचाराच्या ज्या केसेस होत्या मग ते आरजी कार असो ते विक्टिमची आई ही भाजपची उमेदवार होती. त्याचबरोबर संदेश खलीसारखे जे विषय होते ते भाजपनं तिथे लोकांना विसरू दिले नाही आणि त्यामुळे ममता दीदींबरोबर इतर वेळेला ज्या महिला असायच्या महिलांची साथ ममता दीदींना मिळायची ती ह्या खेपेला कमी झाली मिळाली नाही असं काही म्हणू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे SIR. खास SIRचं लक्ष जे होतं ते म्हणजे जिथं गेल्या खेपेच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि TMC मध्ये भाजप पाठीमागे होता 5,000 ते 15,000 ह्या मार्जिनमध्ये जिथे भाजप मागे होता तिथं खास लक्ष केलेलं होतं आणि ह्याचा फायदा नक्कीच भाजपाला झाला. आणि त्याहूनही मोठं आणि महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं तिथे शांतपणे ग्राउंड लेव्हलला अनेक वर्षांपासून सुरू केलेलं काम वेगवेगळे त्यांनी हाती घेतलेले प्रकल्प आणि मला वाटतं तुझ्या प्रश्नाचं ही सगळे मुद्दे आहेत जे तुझ्या प्रश्नाची उत्तर आहेत.